राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा कट ऑफ लागलेला आहे, निकाल लागलेला आहे. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या लिस्ट आयोगाने त्यांच्या वेबसाईट वरती अपलोड केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, 31 मे ला परीक्षा झाली होती आणि आज 22 जून आहे. आज निकाल लागतोय. म्हणजे युपीसीच्या धर्तीवरती एमपीसी आयोगाचं कामकाज आता सुरू झालेलं आहे. मोजून 21 दिवसामध्ये रिझल्ट हा राज्यसेवेचा एमपीसीने लावलेला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावं लागेल की आयोगाचा जो पॅटर्न आहे, आता जो पहिले परीक्षा निकाल लांबायचे, सगळ्या गोष्टी लांबायच्या, तो आता कुठेतरी कमी प्रमाण झालेला आहे. त्यामुळे सकारात्मक बदल आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे आपला हा 98 कट ऑफ लागलेला आहे. किती? 98 लागलेला आहे. आणि फिमेल ओपन जे आहे ते 92 मार्कावरती लागलेलं आहे. आणि स्पोर्ट्स जर बघायला असाल तुम्ही, तर स्पोर्ट्स मध्ये 2 ग्रुप होते, ए ग्रुप आणि बी ग्रुप. त्याचा जर विचार केला तुम्ही, तर ए ग्रुपचा फक्त 40.50, किती? 40.50 वरती लागला आहे. आणि जो बी ग्रुप आहे त्याचा 81.50 वरती याचा कट ऑफ लागलेला आहे. आणि जर तुम्ही खाली एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी मध्ये जनरलचा कट ऑफ हा 94 वरती लागलेला आहे. फिमेलचा कट ऑफ हा 91 वरती लागलेला आहे. 91 मार्कांवरती याचा लागलेला आहे. आणि जर तुम्ही एसटी कॅटेगरीचा विचार केला तर ओपनचा कट ऑफ हा 86.50 लागलेला आहे. किती लागलेला आहे? 86.50 लागलेला आहे. आणि एसटी फिमेलचा कट ऑफ हा 79 मार्कांवरती लागलेला आहे. डीटीएचा जर विचार केला तर जनरल मध्ये 98 मार्क सेम लागलेला आहे. त्याच्यानंतर फिमेल मध्ये 92 मार्क सेम ओपनचा कट ऑफ आहे. एनटीबीचा जर विचार केला तुम्ही तर 98 सेम ओपनचा जो कट ऑफ आहे तो तिथे असणार आहे. फिमेल एनटीबीचा जर विचार केला तर 92 मार्काचा सेम ओपनचा कट ऑफ कॉपी पेस्ट झालेला आहे. एसीबीसीचे जे विद्यार्थी यांचा 93.50 वरती लागलेला आहे, बरोबर. आणि एनटीसी जे आहे, एनटीसी मध्ये जनरलचा कट ऑफ हा जो असणार आहे तो तिथं 98चा लागलेला आहे. आणि फिमेलचा जो आहे तो 92 मार्काचा, जसा ओपनचा आहे सेम तसा लागलेला आहे. एनटीडीचा जर विचार केला तर सेम 98 आहे जनरलचा, आणि लेडीजचा फिमेलचा 92 आहे. आणि जर खाली तुम्ही ओबीसीचा विचार केला तर ओबीसी मध्ये जर खाली गेले तुम्ही एनटीडी नंतर, तर ओबीसी मध्ये इथं तुम्हाला 98 मार्क सेम आपला ओपनचा इथं कट ऑफ आपला कॉपी पेस्ट झालेला दिसतो. फक्त काही कॅटेगरीसाठी कमी लागलेला आहे, बाकी कॅटेगरीसाठी ओपन आणि कॅटेगरी सेम लागलेला आहे. याच्यात जर ओबीसी फिमेल मध्ये बघितलं आपण तर 92 मार्क सेम ओपनचा कट ऑफ आहे. आणि स्पोर्ट्स मध्ये याच्यामध्ये फक्त 75.50 हा स्पोर्ट्स पर्सन साठी इथं लागलेला आहे. कशाचा? ओबीसीचा बोलतोय मी तुम्हाला. ईडब्ल्यूएस जनरलचा जर बघितलं तर 85.50 मार्क आहे. आणि ईडब्ल्यूएस फिमेल साठी जर बघितलं तर 78 मार्कांसाठी आपल्याला हा कट ऑफ बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये जर खाली ईसीबीसी बघितलं तुम्ही, एसईबीसी जर बघितलं त्याच्यामध्ये जनरलचा कट ऑफ हा आपला 98 सेम ओपनचा कट ऑफ आहे. फिमेलचा जर बघितलं 92 सेम ओपनचा कट ऑफ आहे. आणि दिव्यांग बांधवांचा जर विचार केला तिथे 81.50 हा दिव्यांग बांधवांचा लागलेला आहे ग्रुप ए साठी. ग्रुप बी साठी लागलेला आहे 57 मार्कांसाठी. आणि ग्रुप सी साठी लागलेला आहे 85.50 मार्कांसाठी. आणि जर तुम्ही ग्रुप त्यानंतर जे आपले अनाथ बांधव आहे ओपन साठी इथं लागलेला आहे, ए बी दोन्ही कॅटेगरीसाठी हा लागलाय 58.50 साठी. किती? एक मिनिट, 58.50 साठी हा कट ऑफ लागलेला आहे. याचं जर विद्यार्थी मित्रांनो आपण टोटल याचं जर अनालिसिस केलं तर ही भरती किंवा ही जाहिरात जी होती ही 265 पदांसाठी होती. आणि मेन्सला जे मुलं क्वालिफाय झालेले आहे त्यांचा जर टोटल आकडा काढला आपलं तर 4013 विद्यार्थी हे आता मेन्स साठी क्वालिफाय झालेले. म्हणजे जागा बघितल्या तर 265 जागा होत्या. पूर्व परीक्षेमध्ये काही जागा ऍड झाल्या होत्या. आणि जर पात्र उमेदवारांचा जर आपण विचार केला यामध्ये टोटल तर 4013 विद्यार्थी हे आता मेन साठी क्वालिफाय झालेले. त्यामुळे मेन साठी जे विद्यार्थी क्वालिफाय झाले तुम्हाला खूप साऱ्या बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या तयारीसाठी लागणाऱ्या शुभेच्छा आमच्याकडनं असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचा निकाल गेलाय, ज्या विद्यार्थ्यांचा राज्यसेवा कट ऑफ मध्ये पास नाही झाले, या लिस्ट मध्ये नाव आलेले नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही, खचून जायचं नाही. येणाऱ्या खूप साऱ्या एक्झाम आपल्यासाठी असणार आहे. त्यामुळे हीच परीक्षा आपल्यासाठी अंतिम नसून येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला या साऱ्या ऍड बघायला मिळणार आहे. आणि याच वर्षी राज्यसेवेची पण ऍड असणार आहे. डिसेंबरच्या आसपास नोव्हेंबर पर्यंत ही ऍड येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा निकाल थोड्या मार्काने गेला असेल त्यांनी खचून जायचं नाही, पुन्हा तयारीला लागायचं. आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला जो हक्क असणार आहे तो आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट गेलाय त्यांनी खचून नाही जायचं. ज्यांचा रिझल्ट आलाय त्यांनी मेन्सच्या तयारीला आता लागा. त्यामध्ये तुमची एसे रायटिंग असेल, त्यानंतर लेखणीची प्रॅक्टिस असेल, या संदर्भात जर मदत लागली
तर रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र सदैव तुमच्या सोबत असणार आहे. खाली नंबर देतोय आणि काही अडचण आली या संदर्भातली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमच्या शंकांचं निरसन आपण कमेंटच्या माध्यमातून 100% करणार आहे. तर मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट गेलाय त्यांनी खचून जायचं नाही. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमची पोस्ट 100% असणार आहे, त्यामुळे तयारीला लागा.